नाथ हे पायावरी वारकरी संतांच्या संगतीचा परिणाम, संतांच्या संगतीचा महिमा संत सेना महाराज प्रतिपादन करत आहेत. ऐका, वेगवेगळ्या संगतीचा वेगवेगळा परिणाम आहे. जशी जशी संगत असेल तसा तसा परिणाम त्या त्या संगतीचा वेगळा होतो. विठ्ठल विठ्ठल. ऐका, वस्तू व्यक्ती एक आहे, पण जर संगती वेगवेगळ्या असतील तर त्या वेगळ्या संगतीचा परिणाम वेगळा आहे. वस्तू एक आहे. आपल्याला माहितीये स्वाती नक्षत्रातला पाऊस, बरं का, त्या पावसाचे थेंब, ऐका, त्या पावसाच्या थेंबाच्या वेगवेगळ्या संगतीचा वेगवेगळा परिणाम संत साहित्यात आपल्याला ऐकायला वाचायला मिळतो. महाराज म्हणले, स्वाती नक्षत्रातल्या पावसाचा थेंब जर शिंपल्यात पडला, स्वाती नक्षत्रातल्या पावसाने शिंपल्याचा संग केला, परिणाम वेगळा होतो. बरं का वाचौरी मामा, स्वाती नक्षत्रातल्या पावसाच्या थेंबाने सर्पाच्या मुखाचा असणारा संग केला, त्याचा परिणाम वेगळा होतो. स्वाती नक्षत्रातल्या पावसाने एखाद्या वृक्षवेलीचा संग केला, त्याचा परिणाम वेगळा होतो. आणि स्वाती नक्षत्रातल्या पावसाच्या थेंबाने तापलेल्या लोखंडाचा संग केला, परिणाम वेगळा होतो. विठ्ठल. नक्षत्र स्वाती आहे, त्याच्यातून पडणारा एक एक पावसाचा थेंब एकच आहे महाराज. बरं का, स्वाती नक्षत्रातला पाऊस आणि तो थेंब आहे. आणि मग ऐका, त्याने जर वेगवेगळे संग केले तर परिणाम वेगळा होतो. मी अगोदर प्रस्तावनेत सांगितलं, त्याच थेंबाने जर शिंपल्याचा संग केला, परिणाम त्या थेंबाचा मोती तयार होतो. काय होतं? मोती. जे मोती मार्केटमध्ये मिळतात ना आपल्याकडे, ते नाही बरं का, खरे मोती महाराज आपल्यापर्यंत येत नाही. आणि म्हणून तो असणारा खरा असणारा मोती त्या शिंपल्यातून प्राप्त होतो. आणि कशाचा आहे? त्या स्वाती नक्षत्रातल्या असणाऱ्या पावसाच्या थेंबाचा आहे. चला, दुसरा संग त्याच पावसाच्या थेंबाने सर्पमुखाचा केला, सर्पाच्या मुखात तो थेंब गेला, त्याचा परिणाम विष तयार झालं. त्या थेंबाचं विष तयार. तिसरा संघ वृक्षवेलीचा असणारा संघ त्या स्वाती नक्षत्रातल्या पाण्याच्या थेंबाने केला, तर त्यातून गुणकारी असणारे औषधी त्या थेंबातून निर्माण झाले. गुणकारी, बरं का, आयुर्वेदिक औषधं जे असतात ना, ते त्या स्वाती नक्षत्रातल्या पाण्याने त्या असणाऱ्या वृक्षवेलीमध्ये ते सामर्थ्य निर्माण होतं. आणि महाराज ते गुणकारी औषध त्यातून निर्माण होतं. नाही का, 3 झाले की नाही. आता तापलेल्या लोखंडाचा संग जर त्या स्वाती नक्षत्रातल्या पाण्याच्या थेंबाने केला, परिणाम काय होतो? जागे ना तुम्ही? तापलेलं लोखंड आहे, नाही का, तापलेला तवा आहे, नाही का, जो आपल्या रोजच्या भाकरीचा नाही बरं. आणि अचानक असणाऱ्या ढगातून त्या स्वाती नक्षत्रातल्या पावसाचा थेंब तापलेल्या त्या तव्यावरती जेव्हा पडतो, तर महाराज त्याच्या गारा तयार होतात. बरोबर आहे ना महाराज? त्याचा अस्तित्व पण नष्ट होतो, नष्ट राहतच नाही, शिल्लक काही नाही का. हो, शिंपल्यात पडला मोती झाला, सर्पमुखात पडला विष झाला, वृक्षवेलीवर पडला महाराज गुणकारी औषध झाला. पण तापलेल्या तव्यावर पडल्यावर स्वतःच अस्तित्व नष्ट करून गेला. विठ्ठल मला खरं सांगा, तो थेंब नेमका कुठे पडला पाहिजे? स्वाती नक्षत्रात. कोणतं योग्य आहे? त्याने कुठे पडावं? शिंपल्यात पडावं, नाही का, वृक्षवेलीवर पडावं, नाही. जगाच्या उपयोगाकरता तरी असणारी ती वनस्पती, ती औषधी येईल की नाही? मग त्याने एकतर महाराज शिंपल्यात पडावं, नाही का, नाहीतर त्या वृक्षवेलीच्या मुळाशी जावं, म्हणजे त्याचा सदुपयोग होईल. चला, मानवी जीवन प्राप्त झाल्यावर आपल्या जीवनात संगत कोणती असावी याचा विचार करू. विठ्ठल विठ्ठल. मनुष्य जीवन प्राप्त झालं दादा. आणि जर मनुष्य जीवन प्राप्त होऊन अनेक देवांना सुद्धा न भेटणारा देव आम्हाला प्राप्त झाला, हा संत संगतीचा परिणाम आहे. विठ्ठल.
तुमच्या समोर असणारा मी उपस्थित केलेला आहे. उपस्थित सर्व आपण श्रोते सज्जन मायबाप सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मस्तक हे पाया संघाचा महिमा. पतन किंवा उद्धार हा संगतीचा महिमा आहे. महाराज पतन होत असेल तर संगतीने आणि उद्धार होत असेल तर संगतीने. विठ्ठल मग आमचं पतन होऊ नये आम्हाला वाटतंय बरं का. खरं खरं सांगा कोणाकोणाला वाटतं बरं आपण इथून मृत्यू लोकातून गेल्यानंतर नरकात गेलं पाहिजे. सांगतो चालता चालता आपल्याला व्यवहारातले लाभ कुठेही मिळतील. व्यवहारातले बरं का, व्यवहारातले लाभ संत ज्याला लाभच म्हणत नाही अशा गोष्टी तुम्हाला चालताना कुठेही मिळतील. त्याच्याकरता संत भेटल्या तर तुम्हाला साधूचं संतांचं दर्शन होईल. विठ्ठल काही लोक म्हणले प्रस्ताव मोहनी रसला माया हरी वार मोहनी रसला माया संत संगतीने हा मोठा लाभ आहे महाराज. लहान लाभ सामान्य लाभ नाही, विशेष आणि मोठा लाभ संतांच्या संगतीने प्राप्त झाला. विठ्ठल कारण मोठा लाभ मिळवायचा असेल तर कोणापुढे हात पुढे करू नका बरं का. कोणापुढे मोठा लाभ मिळवायचा असेल तर कुठे हात पुढे करू नाही जमणार महाराज. त्याची लायकी पाहिजे असा लाभ त्याच्याकडून मिळेल का नाही. त्याची लायकी असेल तर त्याच्या पुढे हात पुढे करा, मिळेल तिथं महाराज. देव मिळवायचा आहे ना महाराज, पापी लोकांकडे, चोर लोकांकडे, अभक्त लोकांच्या पुढे हात महाराज होईल का देव. त्यांच्याकडे काय हात पुढे करू महाराज. ज्यांनी मिळवलेला अगोदर अशा संतांपुढे हात करा, जोडा हात त्यांना. जो लाभ तुम्हाला मिळाला सांगा मला काय साधना केली की तुमच्या जीवनात तुम्ही लाभ मिळवला.